तर बघा टाटा पॉवरमध्ये खूप चांगली मूवमेंट आलेली आहे। वन डेच्या चार्टनुसार तुम्ही बघू शकता। वन डेचा चार्ट मी इथे लावते। वन डेचा चार्ट बघा। वन डेच्या चार्टनुसार एंट्री होती ही जी ब्ल्यू लाईनला जी ग्रीन कॅन्डल टच आहे त्या कॅन्डलच्या हायला आम्ही एंट्री घेतलेली आणि सध्या बघू शकता तुम्ही 415 वगैरे असा स्टॉक गेलेला आहे। तर स्विंग ट्रेडिंगनुसार खूप चांगली मूवमेंट मिळालेली आहे। आणि जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जर बघाल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करा आणि त्याच्यानुसार आपल्या रिस्कनुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर चार्ट बघा, 3 मूविंग ॲव्हरेज मी इथे ॲड केलेले आहेत आणि त्या 3 मूविंग ॲव्हरेजनुसार जर तुम्ही म्हणाल, मी थोडक्यात तुम्हाला एक क्ल्यू देते की बघा इकडे जेव्हा मूविंग ॲव्हरेजला ब्ल्यू मूविंग ॲव्हरेज दिसत असेल तेव्हा ग्रीन कॅन्डल बनली, त्याच्यानंतर कंटिन्युअस स्टॉकवरती गेलेला आहे। मग नंतर सपोर्ट घ्यायला केव्हा खाली आला तर आत्ताची जी ग्रीन कॅन्डल आहे त्याच ग्रीन कॅन्डलला तो स्टॉक खाली आलेला आहे आणि 200 रुपये प्राईस होती जेव्हा ब्ल्यू लाईनला स्टॉकनी सपोर्ट घेतलेला तेव्हा 200 रुपये प्राईस होती आणि सध्या तुम्ही बघू शकता 500 पर्यंत नंतर गेलेला आणि नंतर आता आपल्याला 400 रुपयाला मिळतोय। तर सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे। तर टाटा पॉवरचं ॲनालिसिस मी थोडक्यात सांगितलेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही तुमचा प्रश्न आहे। तर मी आता हिंदाल्कोमध्ये दाखवते ॲनालिसिस आपलं कसं वर्क झालेलं आहे। हिंदाल्कोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता। हिंदाल्कोमध्ये वन डेचं चार्टनुसार आपण स्विंगनुसार बघूया तर सकाळी 653ला आम्ही बाय केलेला आहे। 653 वरून आता 660 रुपये चालू आहे आणि टेक्निकल ॲनालिसिस तेच आहे, सेम स्ट्रॅटेजी आहे। तर खूप छान स्ट्रॅटेजी वर्क करते। तर हिंदाल्कोमध्ये सुद्धा खूप छान स्ट्रॅटेजी वर्क झालेली आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही मूवमेंट बघू शकता। आणि त्याच्यानंतर आहे अदानी पॉवर। आता अदानी पॉवरची आजची मूवमेंट आहे म्हणून मी दाखवत नाही आहे। अदानी पॉवरमध्ये पण सेम चार्ट आहे, टेक्निकल ॲनालिसिस सेम आहे, त्याच्यासाठी मी दाखवते की तेच ॲनालिसिस आहे का, तीच स्ट्रॅटेजी आहे का। तर बघा तीच स्ट्रॅटेजी आहे, कोणतीही स्ट्रॅटेजी दुसरी नाही आहे। इथे हॅमर दिसत असेल, त्या हॅमरचा हाय 550 आहे। 550 पासून 1 2 3 4 दिवसामध्ये तो कितीला पोचलेला आहे, 610 रुपयाला। 550 पासून 610 रुपयाला गेलेला आहे। तर खूप छान मूवमेंट झालेली आहे आणि टेक्निकल ॲनालिसिससुद्धा खूप छान केलेला आहे। आणि एखाद्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जर थोडा जरी डाऊट असेल तर त्या स्टॉक्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट अजिबात करत नाही। ज्या स्टॉक्समध्ये परफेक्ट असं टेक्निकल ॲनालिसिस वाटते, कुठे डाऊट नसेल, अशा स्टॉक्समध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतोय। तर टेक्निकल ॲनालिसिस खूप छान वर्क करते आणि स्टॉप लॉस फॉलो करा। टेक्निकल ॲनालिसिस म्हणजेच स्टॉप लॉस, टार्गेट आणि राईट एंट्री पॉईंट। तर एवढंच मला सांगायचं आहे। हे 3 स्टॉक तुम्ही अजून ऑब्झर्व करा कशी मूवमेंट होते आणि त्याच्या अगोदरसुद्धा मी स्टॉक्स काही ॲनालिसिस सांगितलेलं आहे या चॅनलवरती, ते पण तुम्ही चेक करा। थँक्यू।